नमस्कार मित्रांनो, सावलीची जण सावली या आजच्या भागामध्ये आपण पाहत असतो. इकडे ऐश्वर्या आली आहे राजकुमाराला विचारायला की तुम्हाला काय हवं आहे का, असं म्हणल्यानंतर राजकुमार दादा म्हणतो, काय काय विचारलंस तू मला? तर यावरती ती बोलते, अहो तुम्हाला काय हवं आहे का, असं म्हणल्यानंतर राजकुमार बोलतो, काय ग काय मला डायरेक्ट असं अहो जावं बोलवायला लागलीस, काय विषय काय, कोणते ग्रंथ वगैरे वाचायला लागलीस काय, असं म्हणल्यानंतर ऐश्वर्या बोलते, तसं काही नाही, मी स्वतःला बदलायचं ठरवलं आहे. यावरती राजकुमार बोलतो, हो हो, तुझे अकाउंट सगळे बंद झालेत ना, खूप वाईट वाटत असेल ना, हे तर पैसे एवढेच आहेत आता माझ्याकडं, असं म्हणल्यानंतर ऐश्वर्या बोलते, नाही मला नको आहे तुमच्याकडून पैशाची मदत, मीच तुम्हाला विचारायला आहे, तुम्हाला काय हवं आहे का, असं म्हणल्यानंतर राजकुमार म्हणतो, हा एवढा बदल कुठून आला, नक्की कशासाठी हा बदल आहे, असं म्हणल्यानंतर ऐश्वर्या म्हणते, काही नाही, मी यांना स्वतःला बदलायचं ठरवलं आहे. तर राजकुमार म्हणतो, हे कशासाठी चाललं आहे, तर ऐश्वर्या म्हणते, का मी ठरवले ना, मला आता बदलायचं आहे, म्हणून मी सगळ्यांना विचारते, विचारपूस करते, कोणाला काय हवं आहे का, असं म्हणल्यानंतर इकडे राजकुमार म्हणतो, मला तर विश्वासच बसत नाही बरं का, की तू या या जन्मात काय बदलशील, असं म्हणल्यानंतर इकडे ऐश्वर्या बोलते. त्यावरती ऐश्वर्या बोलते, का तुमच्यासारखा माणूस जर बदलत असेल तर मी काय होते बदलायला, असं म्हणल्यानंतर इकडे राजकुमार बोलतो, काय माहिती आहे का, राजकुमार बोलतो, हे बघा ऐश्वर्या, मी बदललो कारण की मला माझा संसार वाचवायचा होता, म्हणून मी बदललो आणि बदलत आहे, तुझा ह्याच्या पाठीमागं काय मोटिव्ह आहे, असं म्हणल्यानंतर ऐश्वर्या बोलते, आहे काहीतरी मोटिव्ह, पण मला आत्ता त्याच्याशी काही वाद घालत बसायचं नाही, मी फक्त तुम्हाला विचारायला आले, तुम्हाला काय हवं आहे का, असं म्हणल्यानंतर राजकुमार बोलतो, मला पाणी हवं आहे. ऐश्वर्या बोलते, इथं पाण्याचं जग नाही आहे, मी किचनमध्ये घेऊन येते, असं बोलत ती निघाली असता राजकुमार बोलतो, अरे थांब, खरंच निघालीस का काय तू, मी असंच म्हणलं तुला, तर यावर ऐश्वर्या बोलते, पण मी असंच नाही ना विचारत तुम्हाला, मी खरंच विचारते, तुम्हाला काय हवं आहे का, मी आता स्वतः बदलायचं ठरवलं आहे, घरातल्या सगळ्यांना विचारायचं ठरवलं आहे, कोणाला काय हवं आहे नको आहे, ह्यात वेळ घालवायचं ठरवलं आहे, आणि हीच माझी पहिली सुरुवात आहे बदलण्याची, असं म्हणल्यानंतर इकडे राजकुमार बोलतो, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, बदलत आहेस तर बदल, आणि खरं बदलायची खूप गरज आहे, जसं मी बदललं आहे तसंही तूही बदल, असं राजकुमार म्हणत असतो. त्यानंतर ऐश्वर्या बोलते, हो नक्कीच मी बदलणारच आहे, आणि हा माझा प्रयत्नच आहे, माझी ही पहिली सुरुवात आहे, आणि त्याचबरोबर मी सगळ्या घरातल्यांनाही विचारत आहे, कोणाला काय हवं आहे नको आहे तसंच मी तुम्हाला विचारत आहे. त्यावरती मग राजकुमार बोलतो, अरे वा वा, खरंच खूप चांगली गोष्ट आहे बरं का, मी बदललो, मला समजलं आहे की कसं होतं, आपण घरातल्यांना त्रास दिल्यानंतर काय गोष्टी होतात, मी बदललं तसं तूही बदल, चांगलंच होईल, संसारही वाचेल तुझा, असं म्हणल्यानंतर ऐश्वर्या एकदम नम्रपणे, काहीही उलटं न उत्तर देता, आरोतुरे राजकुमारला न करता एकदम आवजावं करत असते. तिथून गेल्यानंतर मात्र राजकुमार म्हणतो, बाई खरंच हा बदलते का, हिचं काय आता नवीन नाटक आहे, काय सांगता येत नाही बरं का, हिच्यावरती विश्वास ठेवणं खूप अवघड आहे, पण ठीक आहे, बदलत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण मला तर असं वाटतंय हिचा काय तर नवीन डाव आहे, असं तर राजकुमारला वाटत असतं. त्यानंतर काय होतं, इकडे किचनमध्ये आलेले असते ऐश्वर्या, आणि ऐश्वर्या बोलते, हे बघ सावली, नीलदादांना चहा पाहिजे, सारंगला कॉफी पाहिजे, परत आपल्या सोहमला कॉफी पाहिजे, आणि आईबाबांना पण चहा हवा आहे, आणि तुला सांगते, तारानं सांगितले की तिला तिच्या आईपासून सुटका पाहिजे, तर त्यावरती त्या बोलतात, म्हणजे काय, तर त्यावरती बोलते, अगं मी सगळ्यांना विचारलं ना कोणाला काय हवं आहे, कोणाला काय हवं आहे, त्यावरती ती बोलली की मला आईपासून सुटका हवा आहे, त्याचं मी बघते, पण बाकीच्यांची सगळ्यांची ऑर्डर मी तुला दिले, आता हे तुझं तू काम आहे त्यांना नेऊन दे, आणि सारंगनं सांगितले की तुझ्या हातूनच कॉफी पाहिजे. त्यानंतर ऐश्वर्या काय बोलते माहिती आहे का, ऐश्वर्या म्हणते सावलीला, सावली तुला काय हवं आहे, सावली म्हणते नको. अमृताबाईनी तुला काय हवं आहे, तर अमृता बोलते नको, पण अमृता म्हणते असं काय विचारतेस तू, यावरती ऐश्वर्या बोलते, काही नाही, असंच विचारते, तुम्हा दोघींना काय हवं असेल तर सांगा मला, असं म्हणल्यानंतर अमृता मात्र तिच्याकडे पाहतच राहिली होती, ही अशी का विचारते, हिला काय झाले अचानक विचारायला, असं म्हणल्यानंतर आता ऐश्वर्या बोलते, ठीक आहे, माझं काम झाले, आता मी निघते, तुम्हा दोघींना काय नको आहे ना, तर सावली बोलते, आम्हाला जेव्हा काय पाहिजे असेल ते आमचं आम्ही हातानं घेऊ, असं म्हणते. त्यावरती ऐश्वर्या बोलते, ठीक आहे, आणि जाताना बोलत असते, खरंच मी आता सगळ्यांना विचारले, बरोबर आहे ना सावली, आता हे सगळ्यांना विचारून झाले, तेवढे जाताना म्हणते धन्यवाद. धन्यवाद म्हणल्यानंतर मात्र ह्या दोघी हसायला लागतात. इकडे अमृता बोलते, हे काय, ह्याला काय झाले, तर यावरती बदल काय एवढा झाला ह्याच्यामध्ये, तर सावली म्हणते, असून दे ना, बदल झालेला चांगलंच आहे ना वहिनी, तर यावरती अमृता म्हणते, हो आपल्या घरामध्ये आता बदलाचं वारच शिरले ना, चांगलीच गोष्ट आहे बदलत असली तर. त्यानंतर आपण इकडे पाहतो, काय जयंतीला बोलवून घेतले भैरवीने, आणि इकडे जयंती म्हणत असते, काय तारा मॅडम नाही म्हणल्या गाणं म्हणायला, आता काय करायचं, म्हणजे म्हणतं का नाही, एक देव देतं, एक म्हणायचं झोळी फाटकी जी, कसं यांना कळत नाही, मला काय कळतच नाही, असं कसं ते नाही म्हणू शकतात, काय अवघड काम होऊन बसले, असं म्हणत असते जयंती. त्यावरती भैरवी म्हणते,
आता काय करायचं, तुझं मिळालेलं काम आता आत्ताच नुसतं मिळालेलं काम तुझं आता गेलं म्हणायचं. काय आता अवघड आहे. मी तर ठरवलं तर तुला पैसे वाढवून द्यायचे, 25,000 होते आता ते वाढवायचे. पण तुला एक सांगू का, तू जर ताराला कन्व्हिन्स केलं गाणं गायला तर मग तुझी नोकरी जाणार नाही असं म्हणल्यानंतर जयंती बोलते, काय बोलताय तुम्ही, तिची पोरगी स्वतःच्या आईचं ऐकत नाही, ती माझं काय ऐकणार आहे सांगा बघू, ती कशी तयार होईल सांगा गाणं म्हणायला. असं म्हणल्यानंतर भैरवी तिला पैशाची लालच देते. भैरवी काय बोलते माहिती आहे का, भैरवी बोलते, एक काम तुला सांगू का, आता जर तारा गायला तयार झाली नाही तर तुझी नोकरी गेलीच. हां, तारा जर गाणार असेल तर तुझी नोकरी राहणार. पण जर तुला सांगू का, मी तुला आधी 25,000 द्यायचे ठरवले होते ना, पण आता जर तू कन्व्हिन्स केलंस ताराला गाणं गायला तर मी तुला सांगू का 25चे 40,000 देईन. 40,000 देईन म्हटल्यानंतर जयंतीच्या काय तोंडाला पाणी सुटलं. आता म्हणते, काय काय म्हटलं तुम्ही, 40,000 देणार. तर त्यावरती भैरवी बोलते, हो मी 40,000 देईन, तू तिला कन्व्हिन्स कर. असं म्हणल्यानंतर जयंती बोलते, मग काय, मी काय त्यांना खरं तारा मॅडमला खरं गाणं गायला लावीन, गाणं शिकवीन. ती काय जाऊन द्या, सोडून द्या, आता माझं काम आहे, मी काही करून ते तिला तयार करणार. असं म्हणल्यानंतर भैरवी म्हणते, हो मला माहीत होतं तू हे काम नक्की करशील, तू ते करून दाखवशील. असं म्हणल्यानंतर जयंती बोलते, मग काय तुम्ही काळजीच करू नका, तुम्ही मला 40,000 देणार आहे ना, मग काय मी कसं पण करून तारा मॅडमला कन्व्हिन्स करणार, बघा तुम्ही बघाच. असं म्हणल्यानंतर आता इकडे भैरवी बोलते, चल मी आता तुझ्यासाठी चहा करते म्हणल्यानंतर इकडे जयंती बोलते, काय तुम्ही माझ्यासाठी चहा करणार. तर भैरवी बोलते, हो मी तुझ्यासाठी चहा करते, बस तू, मी तुझ्यासाठी चहा करते. असं म्हणल्यानंतर जयंतीला विश्वासच बसत नव्हता, ह्या माझ्यासाठी चहा करायला लागल्या काय. आणि त्यानंतर जयंती सोप्यावरती बसते, परत हाक मारून सांगते, येताना जरा बिस्किट पण आणा. आणि त्यानंतर मनामध्ये काय बडबडत असते माहिती आहे का, जयंतीमध्ये, हो आता करणारच की तुम्ही माझ्यासाठी चहा, आणि चहा नाही करून काय करताय, नाही तर तुम्हालाच आता चहाची टपरी टाकायला लागेल अशी तुमच्यावरती वेळ आली आहे. पण जाताना भैरवीने एवढं तिला सांगितलं होतं की तू तिला कन्व्हिन्स केलं तरच तुझी नोकरी राहणार आणि तुझा हे पगार वाढणार असं सांगितलेलं होतं. इकडे जयंतीने मात्र मस्तपैकी भैरवीला ऑर्डर दिली, चहाबरोबर बिस्किट आणा. आणि नाही जर दिलं तर तिला माहीत होतं यांच्यावरती काय वेळ येणार आहे, म्हणून तिनंही आता संधीचा गैरफायदा करून घेतला आहे. आणि त्यात पाहायला गेला आपण तर जयंती कशी आहे आपल्याला माहिती आहे, पैशासाठी काही करायला तयार असते. त्यानंतर काय होतं, इकडे सारंग सावलीला म्हणत असतो, सावली काय झाली गं वहिनीला, ऐश्वर्या वहिनी अशी का करायला लागली, मला विचारत आली, म्हणजे तुझ्यापर्यंत निरोप पोहोचला, तू मला कॉफी घेऊन पण आलीस. म्हणजे तिने मला विचारलं तुम्हाला काय सारंग, तुला काय हवं आहे, चहा कॉफी, मी सांगितलं कॉफी हवं आहे, आणि सावलीकडून हवं आहे. मग तिनं तुझ्यापर्यंत निरोप पोहोचला, तू घेऊन पण आलीस, काय झालं आहे का काय. तेवढ्यातच तिथं राजकुमार येतो. राजकुमार बोलतो, धन्यवाद, त्याबद्दल बोलतोयस काय तू, ऐश्वर्या वहिनीबद्दल बोलतोयस. असं म्हणलं तर सारंग तर, हो तुला पण तेच जाणवलं का जे मला जाणवलं. त्यावरती राजकुमार बोलतो, हो काय झालं ए सावली, खरं सांगा तुझं ह्यामध्ये काय हात नाही ना, असं राजकुमार विचारतो. राजकुमार विचारल्यानंतर सावली म्हणते, नाही माझं काय नाही, त्यांना बदलायचं म्हणून त्या बदलते, मी काय नाही बोलली. तेवढ्यातच राजकुमार खिशातून पैसे काढून देत असतो आणि ती बोलते, कशाला पैसे कशाला देते. सारंग बोलत असतो, बघायला परत. असं म्हणल्यानंतर इकडे राजकुमार बोलत, नाही मला जेव्हा गरज होती तेव्हा तू मला मदत केलीस ना, आता हे तुला पैसे घ्यावेच लागतील. असं करून ते सावलीच्या हातामध्ये ते पैसे देतात. तर त्यामध्ये सावली म्हणत असते, अहो असं का करताय राजकुमार सर, भावाभावांमध्ये कुठून आला व्यवहार. असं म्हणल्यानंतर राजकुमार बोलतो, नाही तसं नाही, आता तुम्हाला मदत केलीस ना त्यावेळी ठीक आहे, धन्यवाद म्हणल्यानंतर, अरे बापरे मी काय ते ऐश्वर्यासारखं बोलायला लागलो काय, असं तो बोलतो. इकडे सारंग म्हणत असतं, अरे असं का करतोयस तू, नको दादा मला पैसे. तेव्हा तो म्हणतो, 500 रुपये एक्स्ट्रा आहेत, मी तुझ्याकडून उधार घेतले होते म्हणून. त्यानंतर मात्र इकडे सारंग म्हणत असतो, काय म्हणजे मला कळणंच झाले काय चालले आपल्या घरामध्ये. जाताना इकडे राजकुमार थँक्यू म्हणायचं सोडून धन्यवाद बोलतो. परत तो म्हणतो, काय माझं चाललंय मलाच कळणं आहे, धन्यवाद थँक्यूमध्ये माझंच कन्फ्युजन व्हायला लागले. त्यानंतर इकडे राजकुमार जाताना एवढं बोललेला असतो की मला तर वाटते सावली तू काय तर तिला पडवलं, शिकवलेस का काय, मला कळणं झाले. तर सावली म्हणते, नाही माझं ह्यात काही नाही, मी काय केले नाही, त्यांना बदलायचं त्या बदलते, चांगलीच गोष्ट आहे ना, असं सावली म्हणते. त्यानंतर तर राजकुमार तिथून निघून जातो. तेव्हा मात्र सावली सारंगला म्हणते की आपण ह्या पैशाचं असं करूया का, आपण ना अमृता वहिनी आणि राजकुमार सरांच्या बाळाला आपण हे पैसे त्यांच्या नावावरती आपण पैसे टाकूया का. हे राजकुमार गेल्यानंतर ती बोलत असते. तेव्हा मात्र सारंग बोलतो, हो ठीक आहे, तू म्हणतेस ती योग्यच आहे, आता असं कर, हे पैसे तुझ्याजवळच ठेव आणि त्याप्रमाणे तू म्हणतेस तसं करूया. आणि त्यानंतर मात्र इकडे सावली पैसे ठेव आणि तुझ्या पद्धतीने करूया म्हणल्यानंतर सावली म्हणते, धन्यवाद म्हटल्यानंतर मात्र सारंग हसायला लागतो. सारंग म्हणतो,
चाललंय तर काय तुमचं? म्हणजे मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का सावली, हे धन्यवादाच्या नादामध्ये घरामध्ये काही वाद व्हायला नको म्हणजे झालं एवढंच मला म्हणायचं आहे, असं बोलून हे दोघे हसायला लागलेले असतात। आणि सारंग त्यानंतर म्हणतो मला आता खूप लेट झाला आहे, आता मला काही चहा नको, मी जातो असं म्हणतो। तर त्यावरती हा एवढाच म्हणलेला असतो सावली, बस मला हे धन्यवाद काय मला कळणं झाले बरं का, या धन्यवादाच्या नादात घरामध्ये भांडणं लागायला नको म्हणजे झालं, बस झालं तर ते धन्यवादाचं वारं असं म्हणत असतो। आणि त्यानंतर आता चहा थोडासाच घेऊन नंतर म्हणतो मी जातो ऑफिसला। त्यानंतर सावली बोलते मी तुम्हाला डबा भरून देते। त्यानंतर आपण पाहतो काय इकडे मात्र सोहम म्हणत असतो ताराला, तारा चल ना आता घरातल्यांना सांगूया मी तुझ्यासाठी खूप खुश आहे असं म्हणल्यानंतर तारा म्हणते नको आता नाही, आपण घरातल्यांना सांगायचं, नंतर सांगू असं म्हणल्यानंतर सोहम म्हणतो का अगं सांगूया ना, तुझ्या आईला ना सांगितलं आपण, आणि आपण जर सांगितलं नाही तर तुझी आई तर घरातल्यांना सांगेल ना, मग त्यांच्याकडून कळण्यापेक्षा आपण सांगितलेलं बरं असं म्हणल्यानंतर तारा बोलते तुला काय वाटतं मम्मा सांगेल? नाही मम्मा स्वतःलाच तयार नाही त्या गोष्टीसाठी, ती अजून काही तर करण्याचा प्रयत्न करेल बघ, आणि मला ह्यावेळी माघार घ्यायची नाही, मी जर ह्यावेळी माघार घेतली ना तर मला मम्मा परत कधीही करून देणार नाही माझं करिअर असं म्हणल्यानंतर सोहम थोडासा शांत बसलेला असतो। तर यावरती तारा म्हणते तुला सांगू का, मला ना जोपर्यंत आपण ना कॉन्ट्रॅक्ट साईन करत नाही तोपर्यंत आपण कुणाला सांगायला नको, प्लीज सोहम असं म्हणल्यानंतर सोहम म्हणत असतो बरं ठीक आहे तू म्हणतेस तरी तसं चालेल। तर यावरती तारा बोलते हो खरंच थँक्यू सोहम म्हणल्यानंतर मी खूप खुश आहे बेबी तुझ्यासाठी, तुला एवढं छान काम भेटलं आहे आणि रीड रोल भेटला आहे। तर यावरती तो म्हणतो बरं एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा कॉन्ट्रॅक्ट साईन करणार तेव्हा आपण वाजत गाजत सगळ्यांना घरातल्यांना सांगायचं असं सोहम म्हणतं। आणि ताराला मात्र अजूनही खूप टेन्शन आहे की तिला असं वाटते की आई एवढ्या लोक शांत बसणार नाही, ह्याची गॅरंटी तिला आहे कारण की ती तिच्या आईला चांगली ओळखते, म्हणून ती अजूनही थोडीशी भिऊन आहे, म्हणून ती अजून घरातल्यानं कोणाला काही सांगण्यासाठी तयार नाही आहे। त्यानंतर आपण पाहतो का इकडे सारंग बबलूकडे आलेलं असतं, बबलूचं चाललेलं असतं मोजायला, 1 दुखते 2 थांबते 3 दुखते 4 थांबते असं बॉडीचे पार्ट म्हणत असतो। तर यावरती सारंग म्हणतो सॉरी जरा शांत बस, कशाला काय डुलायला लागलाय हालायला लागलाय। तर यावरती बबलू म्हणतो अरे डॉक्टरने सांगितले मला हालचाल करा म्हणून, आणि तूच मला ऑफिसमध्ये येऊन देत नाहीस, तुला माहिती आहे का काल मी पूजेचं सामान वगैरे सावली वहिनीला आणून दिलं, घरातली कामं करायचा पण प्रयत्न करतोय पण मला तुम्ही ऑफिसला येऊन देत नाही असं म्हणतं। सारंग म्हणतो अरे घे जरा सुट्टी, असं करू का किरणला सुट्टी देऊन दे का असं म्हणल्यानंतर बबलू म्हणतो नाही रे तसं नाही मला म्हणायचं, पण मला यायचं आहे बरं का। यावरती बबलू म्हणतो तुला समजलं का किरण काय बोलली ते? तर यावरती सारंग बोलतो हो मला सांगितलं आहे सावलीनं। तर बबलू म्हणतो एक काम कर की तू तिला समजावून सांगशील का, ती तुझं ऐकल असं बबलू म्हणतो। त्यानंतर आपण पाहतो का इकडे ना डबा भरत असते सावली बोलते वहिनी आज मला खूप उशीर झाला, आता पूजेला पण मला उशीर झाला आहे। तर यावरती अमृता बोलते तू डबा भरून जा ऑफिसला, मी करेन पूजा असं म्हणल्यानंतर सावली म्हणत असेल नाही आज मी जाणार नाही ऑफिसला का, मला खूप लेट झाला आहे। तर यावरती अमृता म्हणते नक्की जाणार नाहीस का, नाही तर मी करेन पूजा असं म्हणल्यानंतर सावली बोलते नाही आज मी जाणार नाही, मी ठरवलं आहे मला आज पूजा करायची आहे असं अमृता बोलल्यानंतर अमृता बोलते बरं ठीक आहे जा मग तू म्हणशील तसंच, मी काही तुला फोर्स करत नाही जा म्हणून। त्यानंतर तर सावली डबा भरत असते आणि सावली डबा भरत असताना तिकडूनच सारंगचा आवाज येत असतो, सावली झालं का तुझा, ये पटकन असं म्हणल्यानंतर अमृता म्हणते जा बाई पटकन यायचा डबा देऊन, बाकीचं नंतर आवराईल असं बोलत असते। त्यावरती सावली एवढीच म्हणलेली असते वहिनीला थांबा थोडा वेळ मी येते पटकन पाठीमागं, इथलं सगळ्यावरून मी पूजा करेन, तुम्ही काय गडबड करू नका आणि त्रास करून घेऊ नका। तर अमृता म्हणत असते हो नक्की जा तू, आणि हे बघ तुला सांगू का ह्या ऐश्वर्याचं काय चाललं आहे ग, धन्यवाद काय चाललं आहे? तर यावरती सावली म्हणते हो ना त्या बदलायचा प्रयत्न करतात ना, वासून दे बदलते तर चांगलीच गोष्ट आहे। तर अमृता बोलते अगं हे आले होते का गं पैसे घेऊन द्यायला? तर यावरती सावली बोलते आले होते पण तुम्ही का दिलं त्यांना पाठवून, भावाभावांमध्ये कसले आलं व्यवहार? त्यावरती अमृता बोललेली असते नाही सावली मला उलट असं वाटतं ना की त्यांनी ते जे बदल आहे त्यांचा जो स्वाभिमान परत आले ती चांगली गोष्ट आहे ना, आणि हे पैशाचं देवाणघेवाण जोपर्यंत आई त्यांना माफ करत नाही तोपर्यंत राहणार आहे। तर ती सावली बोलते मला पूर्णपणे खात्री आहे की तिलोत्तमा मॅडम लवकरच राजकुमार सरांना माफ करतील। त्यानंतर काय होतं माहिती आहे का, ऐश्वर्या खाली आलेल्या आहे, ऐश्वर्या सारंगला विचारत आहे सारंग तुला काय हवं आहे का असं म्हणल्यानंतर सारंग म्हणतो काय झालं आहे तुला वहिनी अशी का विचारते सारखं, नक्की काय विषय आहे असं म्हणल्यानंतर तेथेच ना सावली डबा घेऊन आलेले असते, सावली सारंग सरांना डबा देते। तर यावरती सावलीच बोलते नाही तसं काय नाही, त्या विचारतात ना मग चांगलीच गोष्ट आहे ना विचारलेली। यावरती ऐश्वर्या बोलते नाही सारंग तसं काही विषय नाही आहे, मला काही कुणी सांगितलेलं नाही की विचार म्हणून, पण माझं मी ठरवले ना आपण आता स्वतःचा विचार करायचा नाही जास्त दुसऱ्यांचा करायचा, म्हणून मी विचारते सगळ्यांना कोणाला काय हवं आहे कोणाला काय नको आहे। तर यावरती मात्र
सावली म्हणत असते की हे बघा, त्या जर ठरवतात ना त्यांना बदलायचं आहे तर बदलून देत ना. तर ऐश्वर्या म्हणते हे बघ, माझ्या अशा वागण्यानं कोणाला तर काही त्रास होत नसेल तर मी काय होते विचारलं म्हणून. तर यावरती ऐश्वर्या म्हणते मी कायमस्वरूपीच असं बोलायचं आहे का. तेवढ्यातच सारंग तिथून निघून जातो. सारंग तिथून निघून गेल्यानंतर सावलीला ऐश्वर्या विचारते, सावली हे मी आयुष्यभर असंच वागायचं आहे का. तर यावरती सावली बोलते काय हरकत आहे ना, म्हणजे तुम्ही हे फक्त आत्ता मला दाखवण्यासाठी करत आहात का हे सगळं. तर यावरती ऐश्वर्या बोलते नाही तसं काही नाही. मग सावली म्हणते मग काय हरकत आहे ना, आयुष्यभर असं तुम्हाला वागायला, विचारायचं सगळ्यांना काय हवं आहे काय नको आहे. बरं आता मला विचारा तुला काय हवं आहे का सावली. असं म्हणल्यानंतर ऐश्वर्या विचारते सावली तुला काय हवं आहे का. तर सावली म्हणते आता मी पूजा करणार आहे, त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे, तुम्ही या तिथे. असं बोलून सावली तिथून निघून जाते. सावली तिथून निघून गेल्यानंतर ऐश्वर्या मनामध्ये विचार करत असते की माझ्या चांगुलपणाचा चांगलाच गैरफायदा घ्यायला लागलेस ना तू. हे बघ आजचा दिवस तुझा आहे, पण जेव्हा माझा दिवस उद्या येईल ना तेव्हा मात्र मी तुझं हे सगळं काढून टाकेन, तुझं सगळं उलटं उपटं काढणं एवढं मात्र खरं. असा आता ऐश्वर्या विचार करत असते. त्यानंतर आपण पाहतो काय इकडे ना सारंग किरणला भेटलेला आहे. आणि किरणला बोलत असतात की किरण काय झालं आहे, मला सावलीनं आणि बबलूनं सांगितले, तू जॉब सोडायचा विचार का करत आहेस. तर यावरती किरण बोलत असते हे बघा, त्या मुलीचा मृत्यू खून झाला, त्याचा अजून आरोपी सापडलेला नाही आणि मला पूर्णपणे खात्री आहे की शिवानीचाच तो माणूस असणार आहे. तर यावरती सारंग बोलतं हे बघ, ज्यानं कोणी खून केलं आहे त्याला पोलीस आज ना उद्या पकडतीलच, पण तुझं जॉब सोडणं हा योग्य निर्णय आहे का सांग बघू. आता तू फक्त स्टाफ मेंबर नसून तू आमच्या घरातला मेंबर सदस्य झालेस ना, मग आपण मिळून मिसळून राहायला पाहिजे. आणि तुला सांगू का, दुसऱ्याला भिवून आपण आपला मार्ग बदलायचे नसतात. तर यावरती किरण बोलत असते तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे, पण मला भीती वाटते एवढंच. तर यावरती सारंग बोलत असतो तू काही भिवू नकोस, आम्ही तुझ्यासोबत आहे ना, आणि आज मी बाहेर फक्त तुझ्यामुळे, तू साक्ष जर दिली नसती तर मी आतच असतो ना, त्यामुळे तू त्याची काळजी करू नकोस आणि तू जॉब सोडायचं डोक्यातून काढून टाक. असं म्हणल्यानंतर किरण म्हणते हो, पण मला थोडीशी भीती वाटत आहे. तेवढ्यातच काय होतं, बांबुळवाडीचे सरपंच आलेले असतात आणि सरपंच बोलत असतात मी तुम्हालाच भेटायला यायला लागलो तर थोडंसं काम होतं. यावरती इकडे सारंग बोलतो काय झालं, तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का आहात. असं म्हणल्यानंतर ते सरपंच म्हणत असतात अहो तुम्हाला काय सांगू की त्या बायकाने आता जंगलात जायचं बंद केलं आहे. त्यानंतर आपण पाहतो काय इकडे सावलीला आता ऐश्वर्या देवपूजेमध्ये मदत करत आहे. तेवढ्यातच तेवढ्यातच तिथं आई आल्यानंतर ऐश्वर्या बोलते आई तुम्हाला काय हवं आहे का. असं म्हणल्यानंतर आई बोलतात की नाही, तर तुझ्याशी न बोलता डायरेक्ट ना सावलीशी बोलायला चालू करतात. सावलीला म्हणतात काय गं, मला तुझ्याकडून प्रश्नाचं उत्तर हवं आहे, काय चाललंय तुझं, हे काय तुला काय हवं आहे, तुला काय नको आहे, ही जी विचारत्यासारखी ऐश्वर्या, तिच्याबद्दल काय तुझा या म्हणजे हात आहे का, तू तिला शिकवलेस का काय. तर यावर ऐश्वर्या बोलते नाही आई, तिनं काही मला शिकवले नाही, माझं मीच करते. तर यावरती तिला ओरडतात मी तुला विचारत नाही, मला तुझ्याकडून उत्तर नको आहे, त्यामुळे तू काही बोलली नाहीस तरी चालेल, समजलं का तुला. मी हिला विचारते सावली, ए मुली मी तुला विचारते समजलं का. मला पूर्णपणे खात्री आहे की तुला विचारल्यानंतर तू काय खोटं उत्तर देणार नाही, जे काय खरं असशील ते सांगशील. खरं सांग, ही जी चालली आहेत नाटकं त्यामध्ये तुझा काय हात आहे का. एक गोष्ट लक्षात ठेवायचीस की मला पूर्णपणे खात्री हे सगळं तूच घडवून आणलेस. यावरती सावली म्हणते हो, तिलोत्तमा मॅडम ह्या माझ्याकडे आल्या होत्या आणि त्या बोलल्या होत्या की मला एक संधी हवी आहे, मला घरी बसून चैन पडत नाही, माझं कामामध्ये वेळ जात नाही, मला काही तर सांग तू. म्हणून मी बोलले त्यांना की तुम्ही एक काम करा, घरातल्या सगळ्यांची विचारपूस करा, कोणाला काय हवं आहे कोणाला काय नको आहे ते खाली हुशारी बघा. असं म्हणल्यानंतर तिलोत्तमा बोलते हो तू सांगितलंस तिला, तू दिलीस तिला संधी. त्यावरती सावली बोलते मी संधी दिलेली नाही आहे, फक्त त्या विचारत होत्या म्हणून मी त्यांना सांगितलं. त्यावरती तिलोत्तमा बोलते एक गोष्ट लक्षात ठेव, एका माणसाला मी तुझ्या बोलण्यावरून फक्त आणि फक्त तुझ्या बोलण्यावरून त्याला या घरामध्ये पाठीमागे घेतलं आहे, पण मला अजूनही त्याच्यावरती विश्वास नाही, समजलं का. आणि आता हिच्या बाबतीत जर तू काय निर्णय घेत असशील तर मला पूर्णपणे खात्री आहे ही कधीही बदलणार नाही, ही चुका करणारच, पण हिनं जर कुठली जर चूक केली तर त्याची शिक्षा मी तिला न देता तुला देणार आहे, समजलं का. असं आता सावलीला खूप जोरात ओरडून तिलोत्तमाने सांगितलेलं आहे. तर यावरती सावली आता खरंच काही बोलत नाही. तर तिलोत्तमा बोलते सावलीने मात्र त्याच्यावरती एकही उत्तर दिलं नसतं, कारण की तिला मात्र तिलोत्तमाचं पटत असतं. तेवढ्यातच आता तिलोत्तमा तिथून रागानं जेव्हा जाते तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलत असते सावली काळजी करू नको, मी तशी तुझ्यावरती वेळच येऊन देणार नाही, कारण की मी खरंच सुधरत आहे, मी अशी कुठलीही चुकी करणार नाही जेणेकरून तुला ना आई ओरडतील, तू त्याची काळजी करू नको. असं म्हणल्यानंतर आता सावली मात्र त्यावरती ऐश्वर्याशी काही बोलत नाही आणि आता सावली मंदिरामध्ये निघून जाते. जेव्हा सावली तिथून निघून जाते तेव्हा मात्र ऐश्वर्या मनातल्या मनात विचार करत असते सावली
हे मी सगळं कशासाठी करते मला चांगलं माहिती आहे आणि हे सगळं माझं नाटक मला माहिती आहे, मला जास्त दिवस करायला लागणार नाहीच आहे, पण ह्याची मात्र उलटं तुझ्यावरतीच शेकणार आहे असं तर ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणत असते. आता आपल्याला नक्कीच पाहायला आवडेल की आता ऐश्वर्या अजूनही किती दिवस नाटक करणार आहे आणि तिनं जर काय घोळ घातला तर त्याची शिक्षा मात्र बिचारे सावलीलाच भेटणार आहे. त्यासाठी आपल्याला उद्याचा एपिसोड नक्की पाहावा लागेल.